मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन आपण सर्व अधिकृत या ठिकाणी माहिती देणार आहे जिल्हा न्यायालय भरतीसाठी. भले तुम्ही शिपाईसाठी फॉर्म भरला असेल, लिपिकसाठी फॉर्म भरला असेल किंवा स्टेनोसाठी फॉर्म भरला असेल, सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं. आणि तुम्ही आत्ता जर व्हिडिओ नाही पाहिला तर मित्रांनो नंतर तुम्हाला असं वाटेल की काश मी हा व्हिडिओ जर पाहिला असता तर आज माझं जे काही नुकसान झालेलं आहे पुढं ते झालं नसतं. त्यामुळं वेळात वेळ काढून, कितीही बिझी असाल तर वेळात वेळ काढून मित्रांनो जर तुम्ही जिल्हा न्यायालयाचा फॉर्म भरला असेल तर अवश्य संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित लक्षपूर्वक आपल्याला ऐकायचा आहे. आणि अंतिम तयारीला मित्रांनो लागण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपण जाऊया ऑफिशियल वेबसाईटवरती. सोबतच आपण जर मित्रांनो रेल्वे आणि सरळ सेवेची तयारी करत असाल, कारण आपल्याला माहिती आहे मित्रांनो जिल्हा न्यायालयाची सुद्धा अजून एक मोठी भरती येणार आहे, जी की त्याचं सर्व परिपत्रक GR या ठिकाणी सर्व मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहू शकता. 11,000 जागांची भली मोठी भरती येणार आहे, हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे मित्रांनो. त्यामुळे याची सुद्धा जर तुम्हाला तयारी करायची असेल, याची सुद्धा जर तुम्हाला तयारी करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मित्रांनो आपली ही बॅच अत्यंत उपयुक्त आहे. सरळ सेवा आणि रेल्वेचे तर मित्रांनो आता लाखो पदं यावर्षी येणार आहेत. रेल्वेने ऑलरेडी टाइम टेबल सुद्धा त्याचं डिक्लेअर केलेलं आहे. तर ही सर्व तयारी फक्त 299 मध्ये मित्रांनो आपण करून घेतो आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी फी आणि क्वालिटी एज्युकेशन असणार मित्रांनो. ऑल इन वन बॅचमध्ये एक्झाम ऑडिशन नक्की आपण जॉईन होऊ शकता. सर्व सरळ सेवा, सर्व रेल्वे परीक्षा, याचे लाईव्ह क्लासेस, रेकॉर्डेड क्लासेस, नोट्स, टेस्ट सर्व या ठिकाणी तुम्हाला एकत्रित भेटून जाणार आहे. तर जे पण विद्यार्थी इच्छुक असतील 1 इयर त्याची व्हॅलिडिटी आहे मित्रांनो. 299 फक्त या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचा आहे 7248930176 आणि त्याचा स्क्रीनशॉट या व्हॉट्सअपवर पाठवलं की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड करून घेतलं जाणार आहे. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय 7248930176 तर याच नंबरला तुम्ही कॉल सुद्धा करू शकता किंवा व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. आपण आलेलो आहे मित्रांनो हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांच्या वेबसाईटवरती, जे की याच ठिकाणी सर्व आतापर्यंतच्या रिक्रुटमेंट आलेल्या आहेत. ज्या नवीन रिक्रुटमेंट आहेत त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ लवकरच बनवणार आहे, जे की क्लर्कच्या या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत, अप्लाय करायला चालू झालेलं आहे. तर त्याच्यावरती मी नेक्स्ट व्हिडिओ लवकरच या ठिकाणी पुढच्या काही तासांमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवरती येऊन जाणार आहे. तर या ठिकाणी सर्वप्रथम जर आपण बघितलं ज्या ठिकाणी आपली जाहिरात आलेली होती, ज्युनियर क्लर्क असेल म्हणजे लिपिक, शिपाई, हमाल, स्टेनोग्राफर, तर यासाठी या ठिकाणी बघू शकता एक नवीन नोटिफिकेशन. अगोदर सर्वप्रथम या ठिकाणी स्टेनोसाठी का आलेलं आहे ते आपण बघूया. स्टेनोसाठी का आलेलं आहे, त्यानंतर लिपिक आणि हमाल, शिपाई या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना मी देणार आहे. तर या ठिकाणी आपण बघा सर्वप्रथम स्टेनोची जर आपण या ठिकाणी बघितलं तर स्टेनोग्राफरची पुढील प्रोसेससाठी या ठिकाणी मित्रांनो अपडेट आलेली आहे. आणि जसे की या ठिकाणी मित्रांनो बऱ्याच जणांकडे आता ॲप्लिकेशन फॉर्म नसतात, कारण आपण शिपाईचे असू द्या, लिपिकचे असू द्या, ह्याच्यासाठी जर तुम्ही अंतिम तुमच्या इंटरव्ह्यूला पुढच्या प्रोसेसला जायचं असेल तर तुमच्याकडे ॲप्लिकेशन फॉर्म असणं खूप गरजेचं असतं. मग बऱ्याच जणांकडे ॲप्लिकेशन फॉर्म नसतो, जो सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरता त्यावेळेस. तर या ठिकाणी कोर्टने काय केलेलं आहे मित्रांनो, तर 15/5/2024 ते 21/5/2024 या दरम्यान काय केलेलं आहे, तर या ठिकाणी ही जी काय लिंक आहे ती लिंक ओपन केलेली आहे, जेणेकरून तुम्ही जो सुरुवातीला भरलेला फॉर्म होता गलतीने जर त्यावेळेस तुम्ही डाउनलोड केला नसेल तर पुन्हा तुम्हाला तो संधी दिलेली आहे की बाबा आता तो तुम्ही डाउनलोड करू शकता. ह्या लिंकवरती जाऊन तुमच्या या ठिकाणी लॉगिन ID आणि पासवर्ड क्रिएट करून तुम्ही काय करू शकता मित्रांनो, तर स्टेनोसाठी जो ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता तो तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि स्टेनोच्या पुढच्या प्रोसेससाठी या ठिकाणीच ॲडमिट कार्ड सुद्धा येणार आहे. ते ॲडमिट कार्ड आपण या ठिकाणी बघू शकता डाउनलोड करून पुढच्या प्रोसेसला तुम्ही हजर राहू शकता. तर पुढची प्रोसेस काय आहे, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे ही जी जाहिरात आलेली होती कनिष्ठ लिपिक, शिपाई, हमाल, लघुलेखक म्हणजे स्टेनो, तर याच्यासाठी ही जी काही आपली परीक्षा घेण्यात आली मित्रांनो शिपाईसाठी, लिपिकसाठी, परंतु स्टेनोसाठी काय झालं तेवढ्या प्रमाणामध्ये फॉर्म आलेले नव्हते. त्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही ही जी काही लघुलेखकची जी परीक्षा आहे चाळणी परीक्षा, तर ही राखीव ठेवलेली आहे. त्यांनी काय केलं होतं मित्रांनो, खाली एक सूचना दिलेली होती. व्यवस्थित जर आपण या ठिकाणी सूचना वाचली असेल तर त्यांनी उच्च न्यायालयाने एक सांगितलं होतं की लघुलेखन श्रेणी 3 म्हणजे स्टेनोसाठी चाळणी परीक्षा घेण्याचा अधिकार प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार राखून ठेवलेला आहे. आणि चाळणी परीक्षा जर घेतली असती तर ती लिपिकसाठी सारखी घेतली असती. ज्या पद्धतीने लिपिकचा सिलेबस आहे, ज्या पद्धतीने लिपिकची प्रश्नसंख्या आहे त्या पद्धतीने घेतली असते. परंतु त्यांनी हा अधिकार राखून ठेवलेला होता की घ्यायची किंवा नाही, जर पुरेशा प्रमाणामध्ये अर्ज आले तर आम्ही घेऊ असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु पुरेशा प्रमाणामध्ये अर्ज आलेले नव्हते स्टेनोसाठी, त्यामुळे त्यांनी ही परीक्षा घेतली का त्यांची, तर नाही घेतलेली होती. परीक्षा घेतलेली नव्हती. मग ही जी काय प्रोसेस होती, हे जे काही टप्पे होते मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता, लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, हमाल यासाठी हे जे काही टप्पे होते, तर या ठिकाणी लघुलेखकसाठी स्टेनोसाठी चाळणी परीक्षा घेतली का, तर नाही घेतली. मग आता याच्यासाठी जी पुढची प्रोसेस आहे, तर लघुलेखन मराठी चाचणी, इंग्लिश चाचणी, टंकलेखन मराठी आणि इंग्लिश, तर आता याच्यासाठी त्यांचं काय होतं मित्रांनो, पुढची टेस्ट होत आहे. याच्यासाठी टेस्ट होते. आता बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांची मात्र काय झालेले मित्रांनो, त्यांची मात्र या ठिकाणी लिपिकची 40 गुणांची परीक्षा झाली, शिपाई हमालची 40 गुणांची परीक्षा झाली. त्याची फर्स्ट रिस्पॉन्स शीट सुद्धा
या ठिकाणी त्यांना दिलेले आहे, ऑलरेडी दिलेले आहे. आता हे जे विद्यार्थी आहेत ते कशाची इंतजार करत आहेत, तर हे जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्स शीटची काय करत आहेत मित्रांनो, सेकंड रिस्पॉन्स शीटची या ठिकाणी ते वेटिंग करत आहेत. सेकंड रिस्पॉन्स शीट लागल्यानंतर तुमचं काय होणार मित्रांनो, तर नॉर्मलायझेशन होणार आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमची फायनल या ठिकाणी यादी लागणार आहे. तर ही तुमची सर्व प्रोसेस असणार आहे. ठीक आहे, ही सर्व तुमची प्रोसेस असणार. आता या ठिकाणी यांची सुरुवातीच्या या ठिकाणी चाळणी परीक्षा झाली नव्हती, त्यामुळे आता त्यांची चाळणी परीक्षेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. मग आता या ठिकाणी जर आपण बघितलं, तुम्ही म्हणताल हे तर आम्हाला तुम्ही स्टेनोग्राफरचं सांगितलं, मग लिपिकसाठी आणि हमालसाठी काय याचा फायदा आहे, तर अगोदर आपण लिपिकसाठी बघूया. ठीक आहे, आपण काय करूया मित्रांनो, लिपिकसाठी. मग लिपिकची जसं की ही जी यादी लागलेली आहे ही स्टेनोग्राफरची मित्रांनो काय केलेलं आहे, त्यांनी यादी लावलेली आहे. आता अशी यादी लागण्यासाठी लिपिक वर्ग अगोदर आपण लिपिकबद्दल बोलूया आणि त्यानंतर मग शिपाई पदांच्या उमेदवारांचं. कारण शिपाईसाठी मित्रांनो या ठिकाणी कोणतीही पुढचं या ठिकाणी तुम्हाला विशेष असं प्रयत्न करायची काही गरज नाही, परंतु एक महत्त्वाचं आहे की तुमच्याकडे डॉक्युमेंट ते तुम्ही आपल्याला या ठिकाणी बोलायचं आहे की आता सध्या तुम्ही काय काय केलं पाहिजे शिपाई आणि लिपिक पदांसाठी. पण सर्वप्रथम आपण लिपिकसाठी या ठिकाणी बोलूया मित्रांनो, तुम्ही काय केलं पाहिजे लिपिकसाठी. आता बघा स्टेनोसाठी त्यांनी काय केलेलं आहे, या ठिकाणी टायपिंगचा जो काय आहे फॉन्ट आहे, आतापर्यंत फॉन्टच डिक्लेअर केलं ना, आपण एवढे प्रयत्न केले, एवढे त्यांना कॉल केले मित्रांनो, ते फक्त एवढं सांगायचे की आमच्याकडे त्याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. अजून जरी त्यांना कॉल केला त्यांच्या कॉल हेल्पलाईन नंबरला, तरी पण ते एवढं सांगतात की त्याच्याबद्दल आम्हाला माहिती नाही. परंतु या ठिकाणी आता आपल्याला हे रिव्हील झालेलं आहे, उघड झालेलं आहे की बाबा स्टेनोला जर त्यांनी मराठीसाठी फॉन्ट जर त्यांनी कृतीदेव 55 हा जर दिला असेल, तर या ठिकाणी 99.99 या ठिकाणी % शक्यता आहे की आपल्याला लिपिकसाठी सुद्धा मित्रांनो मराठीला हाच फॉन्ट असणार आहे. त्यामुळे आपली तयारी आता जोरदार राहू द्या. आणि कोणत्या फॉन्टमध्ये, तर एक कृतीदेव 55. यापूर्वी पण आपण सांगितलं होतं, पण तिथं आपल्याला काही प्रूफ नव्हता, परंतु या ठिकाणी 99.99% गॅरंटी आहे मित्रांनो की हाच फॉन्ट आपल्याला या ठिकाणी लिपिकसाठी येऊ शकतो. पण त्या विद्यार्थ्यांनी आता सावध व्हायचं आहे. अदरवाईज या ठिकाणी मित्रांनो अचानक जर तुमची या ठिकाणी चांगले मार्क पडले, तुम्हाला सेकंड रिस्पॉन्स शीट आली, त्यानंतर नॉर्मलायझेशन होऊन जर तुमचं सिलेक्शन झालं, तर नंतर मित्रांनो 15 दिवस 20 दिवसामध्ये किती वेळ भेटेल कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे त्या वेळेमध्ये तुम्ही या ठिकाणी गडबड करण्यापेक्षा आत्तापासूनच काय करायचं आहे, तर या फॉन्टमध्ये तुमची पुढची मराठीची टायपिंगची या ठिकाणी तयारी चालू ठेवावी, असं माझं पर्सनल तुम्हाला सजेशन राहील. अधिकृत नाही, असं अधिकृत कुठं दिलेलं नाही, परंतु एवढं तर आपण समजदार आहोत की एका परीक्षेला एका विभागाने जर हे दिलं तर दुसऱ्या पदासाठी पण नक्कीच हाच फॉन्ट देतील. त्यामुळे तुम्ही याची तयारी चालू ठेवायची. आता बरेच विद्यार्थ्यांना आता प्रश्न पडला असेल की सर हे तर झालं बाबा यांच्यासाठी, तुम्ही स्टेनोसाठी सांगितलं, लिपिकसाठी सांगितलं, शिपाई हमाल, आता या उमेदवारांसाठी या व्हिडिओमध्ये काय अपडेट आहे. तर जसं की या ठिकाणी जर बघितलं, आता बघा स्टेनोची ही प्रोसेस होऊन जाईल. त्यानंतर कनिष्ठ लिपिक आणि शिपाईसाठी आता तुम्ही ही परीक्षा तर दिलेली आहे ऑलरेडी. त्यानंतर तुमची आता फर्स्ट रिस्पॉन्स शीट लागलेली आहे. ठीक आहे, आता काय होईल मित्रांनो, सेकंड रिस्पॉन्स शीट लागेल. ठीक आहे, सेकंड रिस्पॉन्स शीट लागले की सगळेच्या सगळे पास होतील का त्या यादीमधले विद्यार्थी, किंवा त्यामध्ये तुम्हाला काय विशेष असं समजेल का, तिथं पण काय समजणार नाही. असंच इथं जशी तुम्हाला मार्क समजली तशीच तिथं पण थोडीफार कमी जास्त होऊन मार्क समजतील. काही प्रश्नावर ऑब्जेक्शन घेतलेले असतील, काही प्रश्न चुकीचे असतील, काही प्रश्न बरोबर असतील, त्यामध्ये फक्त दुरुस्त होऊन येणार आहे. असं विशेष काय सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये येणार आहे का, नाही. खरं निर्णायक या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे मित्रांनो, या ठिकाणी नॉर्मलायझेशनची जी काय लिस्ट आहे, ओके, नॉर्मलायझेशनची जी काय लिस्ट आहे ती तुमच्यासाठी निर्णायक असणार आहे. खूप मोठी उलथापालथ या ठिकाणी होणार आहे. कारण इथं ज्यांना कमी मार्क पडले कदाचित यामध्ये वाढू शकतात, इथं ज्यांना वाढलेली मार्क होते इथं कमी होऊ शकतात. कारण शिफ्ट जर अवघड असेल तर आपल्याला माहिती आहे तिथं काय होतं मित्रांनो, मार्क कमी वाढवले जातात. शिफ्ट हार्ड असली की तिथं मार्क वाढवले जातात. एखाद्याची जी शिफ्ट सोपी असेल तर तिथं मार्क कमी केले जातात त्यांच्या नॉर्मलायझेशन फॉर्म्युल्यानुसार. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. मग एकदा का तुमची नॉर्मलायझेशन लिस्ट लागली की या ठिकाणी मित्रांनो तुमचं डायरेक्ट मित्रांनो या ठिकाणी रिझल्टच लागला असं समजायचं. मग त्या रिझल्ट लागल्यानंतर तुमची पुढं काय असणार आहे, तर कनिष्ठ लिपिक उमेदवारांची या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी टंकलेखन चाचणी, आणि त्यासाठी मी कृतीदेव 55 हा फॉन्ट या ठिकाणी सांगितलं आहे. तर तुम्ही याची तयारी करायची. त्यामध्ये जे पण विद्यार्थी पात्र होतील मग फायनल त्यांची मित्रांनो या ठिकाणी काय असणार आहे, मुलाखत असणार आहे. काय असणार आहे, मुलाखत असणार आहे. आणि ह्या टंकलेखकसाठी पण जे पात्र होतील त्यांची मुलाखत असणार आहे. हे झालं कनिष्ठ लिपिक आणि लघुलेखक या उमेदवारांसाठी. मग आता जे पण उमेदवार आहेत आता सगळ्यांसाठी कॉमन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिपाई हमाल. कारण शिपाई हमालला आतापर्यंत कोणतीच या ठिकाणी 30 मार्काची परीक्षा दिल्यापासून हे विद्यार्थी निवांतच आहेत. आता त्यांची डायरेक्ट स्वच्छता आणि चापल्यता चाचणी होणार. त्यामध्ये ॲव्हरेज मार्क दिले जातात मित्रांनो. असं विशेष असं काही नाही. मुलाखत असू द्या किंवा स्वच्छता चापल्य चाचणी असू द्या, यामध्ये तुम्हाला असं टायपिंगसारखं काही जास्त चढ उतार होणार नाही. तिथं नॉर्मलायझेशन इथं तुम्हाला एक कॉमन मार्क, ठीक आहे, या ठिकाणी ॲव्हरेज मार्क तुम्हाला दिले जातात. कारण इथं स्वच्छतामध्ये असं काही एखादा विद्यार्थी विशेष मोठा खड्डा खाणार आणि एखादा कमी खाणार आहे असं काही विशेष एखादा विद्यार्थी एकदम चकाचक एखादा तिथं साफ करणार आणि एखादा खूपच खराब ठेव असं आहे का, नाही. तर बऱ्यापैकी सगळे विद्यार्थी सारखे जवळपास
या ठिकाणी स्वच्छता वगैरे करणार आहेत. त्यामुळे 7-8 मार्क 8-9 मार्क सगळ्यांना कॉमन भेटणार आहेत या ठिकाणी या स्वच्छता चापल्या चाचणीमध्ये. आणि मुलाखतीमध्ये पण हे काही IASची इंटरव्ह्यू नाही तुमची विशेष असं एकदम सूट बूट टाईटमध्ये जाऊन तुम्हाला अगदी जगाचं नॉलेज तिथं फाड सगळं तुमचं या ठिकाणी तत्त्वज्ञान झाडायचं असंही का तर नाही. या ठिकाणी मुलाखतीमध्ये पण विशेष असं या ठिकाणी काही नसणार आहे. इथं पण ॲव्हरेज मार्क तुम्हाला भेटणार आहे. मग आता इथं एवढं तर सगळं झालं. मग आता सगळे जे शिपाई आणि लिपिकचे आहे ते महत्त्वाचे काय होते मित्रांनो, चाळणी परीक्षा. चाळणी परीक्षेत नॉर्मलायझेशन नंतर जे मार्क मिळाले ते तुमच्यासाठी निर्णायक होते. आता सगळ्यात निर्णायक अजून पण एक महत्त्वाची या ठिकाणी जी की या प्रोसेसमध्ये दिलेली नाही ती प्रोसेस म्हणजे आहे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. फायनल शेवट आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यामध्ये बरेच विद्यार्थी या ठिकाणी समजा तुम्ही यामधून सगळ्यामधून जरी पास झाला मित्रांनो तरी पण या ठिकाणी समजा तुम्ही डॉक्युमेंटमध्ये जर फेल झाला ठीक आहे तर या ठिकाणी वेटिंगमधले विद्यार्थी या ठिकाणी घेतले जाणार आहेत. कारण यांनी स्पष्टपणे सांगितले की जे प्रत्यक्ष यादीतील उमेदवार आहेत ओके तर ते 2 वर्षाच्या कालावधीसाठी वैध असणार आहेत. प्रत्यक्ष यादी म्हणजे या ठिकाणी जे तुम्हाला दिलेले आहे सर्वप्रथम जे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की बाबा हिथं प्रत्यक्ष यादी आहे ठीक आहे. जसं की सर्वप्रथमच तुम्हाला दिलेलं होतं की प्रत्यक्ष यादीची एवढ्या जागा आहेत म्हणजे निवड यादीमध्ये एवढे होणार आणि वेटिंगला एवढे ठेवले जाणार आहेत ओके. यातली पण जे पण गळतील ते पण यामध्ये येणार आहे त्यानंतर ठीक आहे. यामधले जे गळतील ते मध्ये यामध्ये येणार यामधले जे गळतील ते यामध्ये येणार ठीक आहे. मग हे जे काय आहेत उमेदवार हे 2 वर्षापर्यंत मित्रांनो या ठिकाणी व्हॅलिड असणार आहेत प्रतीक्षा यादी. त्यामुळे तुमचं यामध्ये जर नाही सिलेक्शन झालं तर यामध्ये जरी झालं तरी पण होप्स 2 वर्षापर्यंत तुमच्यासोबत असणार आहे. 2 वर्षामध्ये सुद्धा तुम्हाला कॉलेज या ठिकाणी जिल्हा न्यायालयाचा येऊ शकतो हे लक्षात ठेवायचं आहे जर वेटिंगमध्ये तुम्ही असाल तर. या ठिकाणी आता बघूया की बाबा आता सगळ्यांसाठीच महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी डॉक्युमेंट ओके. डॉक्युमेंट काय काय लागतात ते आपण या ठिकाणी बघायचं. बघा ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल मुलाखतीच्या वेळीच या ठिकाणी खालील प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी अटेस्टेड पाहिजेत साक्षांकृत प्रती पाहिजेत म्हणजे अटेस्टेड केलेले पाहिजेत आणि अर्ज केलेल्या पदानुसार त्याच्या मूळ प्रती या ठिकाणी पाहिजेत. आता मूळ प्रती जर नसतील तर घाबरायची काही गरज नाही असायला पाहिजेत हे तर चांगली गोष्ट आहे. ज्यांच्याकडे असतील त्यांच्यासाठी तर चांगली गोष्ट आहे. परंतु जरी नसतील तरी मी तुम्हाला आत्ताच सांगितलं स्टेनोसाठी जशी त्यांनी लिंक ॲक्टिवेट केलेली आहे काही दिवसांसाठी तशी यासाठी सुद्धा ती लिंक ॲक्टिवेट करतील ओके. त्यामुळे त्याचा तुम्ही जास्त काय ताण घेऊ नका. जर नसतील तर आता नसेलच तुमच्याकडे ते सेव्ह केली तर तुम्ही तर काय करणार आता ओके. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेस सेव्ह करून ठेवायला पाहिजे होतं ईमेलला वगैरे कुठंतरी पाठवून ठेवायला पाहिजे होती किंवा प्रिंट काढून ठेवायला पाहिजे होती काहीतरी करून ठेवायला पाहिजे होतं. पण चुकीने समजा ती डिलीट झाली असेल हरवली असेल नसेलच तुमच्याकडे तर आता असं मार्गच नसतो असं कुठं नसतं मित्रांनो. काही ना काहीतरी मार्ग निघतोच ठीक आहे. आपण जर रिअल असेल तर मार्ग कुठं ना कुठं निघतच असतो ओके. तर या ठिकाणी बघा जर तुमच्याकडे मूळ प्रती पाहिजेच आहेत नसतील तर मी तुम्हाला सांगितलंच की ते लिंक ॲक्टिवेट करतात त्यामुळे जास्त पण हायपर होऊ नका ओके. त्याचा काही जास्त ताण घेऊ नका ठीक आहे. तर मूळ प्रती या ठिकाणी पडताळणीच्या उद्देशाने जिल्हा न्यायालयाच्या संबंधित सादर करणे आवश्यक आहे अर्ज केलेल्या पदानुसार ओके. मग आता काय काय पाहिजे या ठिकाणी तर जन्मतारखेचा दाखला पाहिजे आहे ओके किंवा पुरावा पाहिजे आहे शाळा सोडल्याचा दाखला जन्म दाखला माध्यमिक शाळा प्रमाणपत्र यापैकी या ठिकाणी आपल्याला काहीतरी पाहिजे एक पाहिजे ज्याच्यावरती तुमचं बर्थ डेट असते ठीक आहे. बर्थ डेट असते 10वीचं जे काही शाळा प्रमाणपत्र असतं मित्रांनो तर त्याच्यावरती बर्थ डेट असते तेवढं जरी असेल तरी सफिशियंट आहे. त्यानंतर अर्हता परीक्षा पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही ज्या याच्यानुसार भरलेला आहे लिपिकचा अर्ज 10वी म्हणजे शिपाई पदाचा जो 7वी 10वीवरून भरला आहे तर ते प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे आहेत. त्यानंतर अर्हता परीक्षा पदवी परीक्षामध्ये मिळवलेल्या गुणांची गुणपत्रिका या ठिकाणी पाहिजे आहे तुमच्याकडे ओके. मग ते तुम्हाला या ठिकाणी गुणपत्रिका पाहिजे 7वी 10वी ग्रॅज्युएशन ज्याच्यावरून पण तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी पाहिजे आहे. त्यानंतर सन्मान्य व्यक्तीचे या ठिकाणी चारित्र्य प्रमाणपत्र कुठं असतं काय असतं ते पण मी तुम्हाला दाखवतो. यापूर्वी पण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे ते इथून पुढं पण ह्याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये किंवा याच जाहिरातीच्या शेवटी त्यांनी दिलेलं आहे जास्त ताण घ्यायची काही आवश्यकता नाही. त्यानंतर पात्रतेच्या निकषात नमूद केलेल्या विद्यापीठ संस्थेने जारी केलेले संगणक संचालनातील विहित ज्ञानाविषयी प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे MSIT पण पाहिजे आहे ठीक आहे. MSIT म्हणजे या ठिकाणी MSIT या ठिकाणी तिघांसाठी कंपल्सरी आहे शिपाई लिपिक हमाल ओके. टायपिंग नव्हे शिपाई पदांसाठी टायपिंगची काय गरज आहे का नाही फक्त MSIT संगणक अर्हता प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला असणं गरजेचं आहे ओके. तर ते तुमच्याकडे या ठिकाणी पाहिजे आहे. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं टायपिंगविषयी यांनी बोललेलं आहे की या ठिकाणी शासकीय ब्युरो महाराष्ट्र राज्य शासकीय मंडळ किंवा ITIने जारी केलेले इंग्रजी मराठी शॉर्ट हँड टायपिंगमधील आवश्यक गतीचे प्रमाणपत्र ज्यांचं टायपिंग चा ज्यांनी भरलेला आहे त्यांच्यासाठी आहे मित्रांनो लिपिक पदासाठी आणि स्टेनोसाठी शिपाईसाठी याची काय आवश्यकता नाही. शासनाने विहित केलेल्या प्राधिकरणाकडून निर्गमित जातीचा दाखला जर तुम्ही कॅटेगरीमधून भरला असेल OBC ST ST तर तुमच्याकडे काय मित्रांनो जातीचा दाखला पाहिजे आहे. ओपनवाल्यांसाठी काही गरज नाही.
उमेदवार राज्य केंद्र शासनात सेवेत असल्यास ना हरकत प्रमाणपत्र, जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ऑलरेडी जॉब करत असाल तर त्यांच्याकडून NOC सर्टिफिकेट म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र आणायचं आहे. ठीक आहे. जर असेल सेंट्रल गव्हर्नमेंट कोणी जॉब करत वगैरे सध्या, मला एवढं कोण असेल, पण जर असेल तरी ते मिळवून ठेवा. अनुभव प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, जर असेल तर तुम्ही जोडू शकता. विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर आपले नाव बदलले असेल तर तिचे नाव बदलण्यासंदर्भात कागदपत्र जसे की शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकरण विवाह नोंदणी प्रमाणपत्र, ओके, म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, किंवा राजपत्र जरी केलेलं असेल तर ते दोन्हीपैकी एक असेल तरी या ठिकाणी चालू शकतं. इतर कोणतेही कागदपत्र जर जिल्हा न्यायालय आस्थापनेने मागितल्यास, म्हणजे जे महत्त्वाचे या ठिकाणी डॉक्युमेंट आहेत ते फाईल तुम्ही केलेली असेल, नसेल केली तर एक फाईल करून ठेवा. सरकारी नोकरीसाठी हमेशा ती लागत असते मित्रांनो, जेणेकरून ऐन वेळेला तुम्हाला कोणतीही धावपळ होणार नाही. तर एवढी डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ऑलरेडी सांगितलं होतं मित्रांनो की तुमच्याकडे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर त्याची ऑनलाईन पावती, ओके, अर्जाची प्रिंटआउट प्राप्त करावी, ते डाउनलोड करून ठेवायची होती असं त्यांनी सांगितलं होतं. ओके, परंतु समजा नसेल तरी पण आता त्याला काय पर्याय नाही, त्यानंतर ते लिंक ॲक्टिवेट करतील, त्याद्वारे तुम्ही ते डाउनलोड करून ठेवा. ज्या पद्धतीने स्टेनोला केलेले आहे, तर माझ्या माहितीप्रमाणे ते याच्यासाठी सुद्धा पुढं करतील. तर सध्या आपल्याला या ठिकाणी भरपूर सारी माहिती भेटली मित्रांनो. ज्या पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवरती सर्व माहिती आपल्याला भेटत असते, तर अशीच माहिती अचानक मित्रांनो आपल्याला लिपिक शिपाई याच्यासुद्धा मित्रांनो सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी याच ठिकाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, ते लवकरच भेटेल आणि शक्यता तर अशी आहे की जूनमध्ये आपली या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी प्रक्रिया बाकीची पार पडेल. ओके, सोबतच 11,000ची जी भरती येणार आहे त्याची पण या ठिकाणी मित्रांनो लवकरच आपल्याला माहिती भेटेल. ची पण तयारी चालू राहू द्या आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल एक लाईक नक्की करा. सोबतच याचे जर पुढच्या परीक्षेची तयारी करायची असेल, रेल्वेची तयारी करायची असेल, 11,000 पदांची तयारी करायची असेल तर नक्की 1999 लवकरच फी होणार आहे. फक्त 299मध्ये हा क्लास जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी 72 48 93 0176 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.